गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की आज आपण या कलियुगामध्ये पाहतो प्रत्येकाला संतान सुख हवं आहे आणि संतान सुख म्हणजे काहींना मुलगा हवा असतो, काहींना मुलगी हवी असते। म्हणजे या कलियुगामध्ये जो जन्माला माणूस आलेला आहे ना, त्या प्रत्येक मनुष्याला लग्नानंतर संतान सुख हवंच असतं ना। पण काहींचं दुर्भाग्य असं असतं की त्यांना संतान सुख मिळत नाही। पण ही चिंता आहे ना, एकदा माता पार्वतीला पडली तेव्हा भगवान भोळेनाथांना विचारलं, प्रभू ज्यांच्या नशिबामध्ये पुत्र नसतो अशा लोकांना पुत्राची प्राप्ती कशा प्रकारे होऊ शकते बरं? पुढे माता पार्वती म्हणते, प्रभू मी मृत्यू लोकांवर पाहिलं आहे की काही लोकांना 4-4 मुली आहेत तर काही लोकांना 4-4 मुलं आहेत। ज्या लोकांकडे फक्त मुली आहेत ना, मुलं नाहीत, अशी लोक त्यांचा वंश वाढवण्यासाठी खूपच जास्त चिंतेत आहेत। अशा आई वडील आहेत ना, एका पुत्राच्या प्राप्तीसाठी माहीत नाही कुठे कुठे भटकत असतात, माहीत नाही कोणकोणत्या पूजा करत असतात, परंतु तरीसुद्धा त्यांना पुत्राची प्राप्ती होत नाही। मग अशा आई वडिलांनी ज्यांना पुत्राची इच्छा आहे त्यांना पुत्रप्राप्ती कशी होऊ शकते बरं? त्याचबरोबर ज्या आई वडील संतान सुखापासून वंचित आहेत त्यांना संतान सुख कसं प्राप्त होऊ शकतं? तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे पार्वती आज मी तुम्हाला अशा एका फुलाबद्दल सांगणार आहे, ज्या फुलाचा फक्त वास घेतला ना तरी पुत्राची प्राप्ती होऊ शकते। तेव्हा माता पार्वती म्हणते, हे प्रभू जर अशीच गोष्ट असेल तर मला त्या फुलाबद्दल जाणून घ्यायचं आहे। असं कोणतं फुल आहे ज्याचा फक्त वास घेतल्यामुळं पुत्राची प्राप्ती होत असते? तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती हा फूल कोणता आहे आणि याला कशा प्रकारे प्राप्त करावं, याचा वास कशा प्रकारे घ्यावा, याची सर्व माहिती आहे ना एक छोट्याशा कथेद्वारे देणार आहे। तेव्हा भगवान शिव कथा सांगायला सुरुवात करतात। पार्वती एका गावामध्ये एक शेतकरी राहत होता आणि त्याला 6 मुली होत्या। त्या 6 मुलींपैकी 5 मुलींचं लग्न झालं होतं आणि 6वी मुलगी जी लक्ष्मी मातेची भक्त होती तिचं लग्न अजून झालेलं नव्हतं। आणि ज्या 5 मुलींचं लग्न झालं होतं ना, त्या 5ही मुलींना फक्त मुलीच झाल्या होत्या, त्यांना मुलगा झाला नव्हता। 6वी जी सगळ्यात छोटी मुलगी होती अजूनपर्यंत तिचा विवाह झालेला नव्हता। शेतकरी या गोष्टीमुळं फार चिंतित असायचा की या 5 मुलींना पुत्र झाला नाही। त्याला असं वाटत होतं की 6व्या मुलीला सुद्धा मुलगा होणार नाही। त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मनामध्ये आणखी एक विचार यायचा आणि तो सतत चिंतेमध्ये असायचा की मला सुद्धा पुत्राची प्राप्ती झाली नाही आणि म्हणूनच कदाचित माझ्या 5 मुलींना पुत्राची प्राप्ती होत नाही आणि 6व्या मुलीचं लग्न झाल्यानंतर हिला सुद्धा पुत्राची प्राप्ती होणार नाही। आणि जर असं झालं ना तर मी या जगामध्ये तोंड कसं दाखवू शकेल? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील मला माहीत नाही। बघा तो शेतकरी होता ना, जेव्हा आपण जंगलामध्ये काम करण्यासाठी जात असे तेव्हा मदतीसाठी तो त्याच्या सर्वात छोट्या मुलीला सोबत घेऊन नेहमी जात असे। एके दिवशी शेतकऱ्याला काम करत असताना खूप जास्त वेळ झाला आणि खूप जोरदार ऊन पडलं होतं। खूपच जोरदार ऊन असल्यामुळं शेतकऱ्याने त्याचे कपडे काढले आणि शेजारीच असलेल्या गवतावर टाकून दिले। जेव्हा त्या शेतकऱ्याचे काम पूर्ण झालं ना तेव्हा शेतकऱ्यानं त्याच्या मुलीला त्याचे कपडे आणण्यास सांगितलं। जसं शेतकऱ्याची छोटी मुलगी शेतकऱ्याचे कपडे उचलण्यासाठी त्या गवताजवळ गेली
तेव्हा तिनं पाहिलं की तिथे एक किडा पडलेला आहे. मुलीला त्या किड्याला उचलायचं नव्हतं आणि म्हणूनच ती परत तिच्या वडिलांजवळ गेली आणि वडिलांना जाऊन विचारलं की तिने काय करायला पाहिजे बरं. शेतकरी मुलीचं हे बोलणं ऐकून तिला म्हणाला, तू त्या किड्याला घाबरू नकोस, तू त्या किड्याला एका बाजूला फेकून दे आणि माझे कपडे मला आणून दे. तेव्हा शेतकऱ्याची मुलगी म्हणाली, बाबा पण जर मी त्या किड्याला बाजूला फेकून दिलं तर त्या किड्याला दुखापत होईल आणि त्यामुळे त्याला फेकून देणं योग्य नाही. शेतकऱ्याची मुलगी किड्याची मदत करू इच्छित होती. शेतकरी म्हणाला, तू काहीही कर पण त्या किड्यासोबत कसंही वाग, परंतु मला माझे कपडे आणून दे. भगवान शिव पुढे पार्वती मातेला म्हणतात, बघा ही कथा आहे ना, भगवान शिव पार्वतीला सांगत आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर शेतकऱ्याची छोटी मुलगी त्या किड्याजवळ गेली आणि ती मुलगी त्या किड्याला म्हणाली, हे प्रिय किड्या, तुला झोपण्यासाठी मऊ मऊ जागा हवी आहे का. तेव्हा त्या किड्यानं शेतकऱ्याच्या मुलीकडे त्याच्या तेजस्वी नजरेनं पाहिलं, जणू त्याला तिच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं. आणि ते शेतकऱ्याच्या मुलीनं त्या किड्याचे भाव समजले आणि काही गवत एकत्रित करून त्या किड्यासाठी मऊ असा घरटा तयार केला. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी त्या किड्याला म्हणाली, तू या मऊ घरट्यामध्ये झोप. यानंतर शेतकऱ्याच्या मुलीनं त्या किड्याला मऊ घरट्यामध्ये झोपवलं. तेव्हा तो किडा शेतकऱ्याच्या मुलीला म्हणू लागला, तुला माझ्या सेवेमध्ये यायला आवडेल का बरं. मला माहीत आहे की तुझे बाबा खूप गरीब आहेत आणि ते मला दूर फेकू देऊ इच्छित होते, कारण त्यांना त्यांचे कपडे मिळावे. मी या कडक उन्हामुळं खूप जास्त अस्वस्थ झालो होतो आणि म्हणूनच मी तुझ्या वडिलांच्या कपड्यांमध्ये बसलो. तू खूप चांगल्या स्वभावाची मुलगी आहेस, मला तू खूपच आवडलेली आहेस. तू रोजच्या रोज मला काही तास तुझ्यासोबत फिरायला घेऊन जात जा. यासाठी मी तुला रोजच्या रोज भरपूर धन देईल, चांगलं चांगलं खायला सुद्धा देईल. जर तू सतत 3 वर्ष असं केलं ना तर मला या जादूपासून सुटका मिळेल, कारण मी एक जादुई राजकुमार आहे आणि जेव्हा मी राजकुमार बनेल ना, म्हणजेच माझ्या खऱ्या रूपामध्ये येईल, तेव्हा मी तुझ्यासोबत विवाहसुद्धा करेन. भगवान शिव पार्वती मातेला पुढे म्हणतात, त्या किड्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी तयारसुद्धा होते आणि मुलगी म्हणते, मी तुमची सेवा करण्यास तयार आहे. तुम्ही जसे म्हणत आहात ना, मी तसंच करेल. तेव्हा तो किडा म्हणाला, मग उद्या याच वेळी इथे ये. त्यानंतर ती मुलगी त्या किड्याला दुसऱ्या दिवशी तिथे येण्याचं वचन देऊन वडिलांचे कपडे घेऊन तिच्या घरी परतते आणि रात्री जेवल्यानंतर ती झोपून गेली. सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा मी तुमचे कपडे आणून तुम्हाला दिले आहेत. आजपर्यंत मी माझी आणि तुमची गरिबी पाहिली आहे. मी बरेच दिवस घरी राहिले आहे. आता मी या जगामध्ये माझं नशीब आजमावणार आहे. तुम्ही मला जाण्याची अनुमती द्या. परंतु तो शेतकरी त्याच्या मुलीला कुठेही जाण्याची अनुमती देऊ इच्छित नव्हता, कारण ती मुलगी त्या किड्याला वचन देऊन आली होती आणि म्हणूनच ती तिच्या वडिलांना असं म्हणाली. तिनं स्वतःशी निर्धार केला होता की जरी भीक मागावी लागली ना तरी सुद्धा चालेल, परंतु ती तिचे नशीब बदलणारच आहे. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी जंगलामध्ये निघून गेली. जेव्हा ती जंगलामध्ये निघून गेली तेव्हा काहीच वेळामध्ये तो तिला किडा सापडला. तो किडा त्या मुलीला पाहून खूपच प्रसन्न होतो. तेव्हा तो किडा त्या मुलीला म्हणाला, तू इथे आलीच आहेस ना, मग मला फिरायला घेऊन चल. मग त्या शेतकऱ्याच्या मुलीनं तो सांगेल ना तसंच केलं. जेव्हा संध्याकाळपर्यंत फिरवल्यानंतर दिवस संपत आलेला होता तेव्हा त्याच जंगलामध्ये एक भव्य असा महाल प्रकट झाला. त्या महालामध्ये खूप मोठी खोली होती, ज्या खोलीमध्ये एक मोठं टेबल होतं आणि त्या टेबलावर
खाण्यापिण्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी होत्या. इतके सारे व्यंजन त्या मुलीनं तिच्या आयुष्यामध्ये कधीच पाहिलं नव्हतं. त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी पोट भरून जेवली आणि त्यानंतर ती अंथरुणावर झोपायला गेली. रोजच्या रोज 1-2 तास ती त्या किड्याला स्वतःजवळ ठेवायची, त्याला फिरवायची आणि त्यानंतर ती महलामध्ये जायची, जिथे तिच्यासाठी सर्व काही तयार केलेलं असायचं, जिथे तिच्यासाठी खूप छान अशी व्यवस्था केलेली असायची. भगवान शिव बघा पुढे पार्वतीला म्हणतात. अशा प्रकारे हळूहळू 1 वर्ष जात होता. तेव्हा ती मुलगी किड्याकडे तिच्या वडिलांना भेटण्याची परवानगी मागते. तेव्हा तो किडा म्हणतो, जर तुला तुझ्या वडिलांना भेटायचं असेल तर तू जाऊन तुझ्या वडिलांना भेटू शकतेस, परंतु पुढच्या दिवशी परत नक्की ये. त्यानंतर तो किडा ह्या अटीवर राजी झाला की ती मुलगी दुसऱ्या दिवशी परत येईल. अशा प्रकारे शेतकऱ्या त्या मुलीनं तिच्या वडिलांसाठी आणि बहिणींसाठी सोने आणि ते मौल्यवान वस्तू घेतल्या आणि तिच्या घरी जायला निघाली. जेव्हा ती मुलगी तिचा खजिना घेऊन तिच्या वडिलांकडे पोचली ना, तेव्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना हे जाणून घ्यायचं होतं की हे सर्व सामान तिला कुठून मिळालं आहे आणि या सर्व सामानाचा मालिक कोण आहे. परंतु त्या मुलीनं त्यांना काहीच सांगितलं नाही, कारण त्या किड्यानं तिला तसं करण्यास मनाई केली होती. इतकंच नाही तर शेतकरी आणि तिच्या 5ही मुलींनी त्या मुलीला खूप मारलं, परंतु त्या 6व्या मुलीनं एक शब्दही त्यांना सांगितला नाही. त्यानंतर पुढच्या दिवशी ती मुलगी जंगलात त्या किड्याजवळ पोचली आणि त्यानंतर ती दररोज त्या किड्याला 1-2 तास फिरण्यासाठी घेऊन जात असे. अशा प्रकारे जेव्हा 2रं वर्ष पूर्ण होतो ना, तेव्हा ती पुन्हा तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते. आणि अशा प्रकारे 3ऱ्या वर्षाच्या शेवटी सुद्धा ती तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटण्यासाठी जाते. जेव्हा शेतकऱ्याची मुलगी 3ऱ्या वेळेला किड्याला सोडून तिच्या वडिलांना आणि बहिणींना भेटायला जाते ना, तेव्हा जाण्यापूर्वी त्या किड्यानं सांगितलं होतं की आज तू लगेचच परत ये, उद्यापर्यंत थांबू नकोस. आणि अशा प्रकारे ती मुलगी येण्याचं वचन देऊन किड्याला सोडून तिच्या वडिलांकडे गेली. इकडे जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांजवळ पोचते ना, तेव्हा तिच्या वडिलांनी आणि बहिणींनी तिला हे विचारायला सुरुवात केली की जे तू धन घेऊन येतेस त्याचा खरा मालक कोण आहे बरं, आणि ती कोणाजवळ काम करत असते. परंतु त्या मुलीनं तिच्या वडिलांना आणि बहिणींना काहीच सांगितलं नाही. तेव्हा शेतकऱ्यानं त्या मुलीला घराबाहेर जाण्यास मनाई केली, परंतु शेतकऱ्याच्या त्या मुलीनं घराबाहेर जाण्याचा कसा तरी एक मार्ग काढला. कसं बसं ती घराबाहेर निघाली आणि जंगलाच्या मार्गाला लागली. परंतु जेव्हापर्यंत ती त्या जंगलामध्ये पोचते ना, तेव्हापर्यंत खूप उशीर झाला होता. तो किडा आता तिथे नव्हता. दुःखाची गोष्ट ही होती की त्या मुलीनं सर्वत्र पाहिलं, परंतु तिथे आता काहीच नव्हतं. तो महलसुद्धा गायब झालेला होता आणि तो किडासुद्धा गायब झालेला होता. कारण जेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांच्या घरी गेली, तेव्हा त्या किड्यानं 3 वर्ष पूर्ण झाले होते. आणि ते 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या किड्यावर असलेला जादू संपला होता आणि तो किडा आता एक राजकुमार बनला होता. तो राजकुमार त्याच्या राज्यामध्ये परत गेला होता. इकडे तो किडा जंगलातनं सापडल्यामुळे ती मुलगी खूप काळजी करू लागली होती आणि ती विचार करू लागली की जर माझ्या वडिलांनी आणि बहिणींनी मला घरी डांबून ठेवलं नसतं ना, तर तो किडा आज माझ्याजवळ असता. त्यानंतर त्या मुलीनं त्या किड्याला सर्वत्र शोधण्याचा निर्णय घेतला आणि शोधत शोधत त्या जंगलामध्ये एका झोपडीजवळ पोचली, जिथे एक म्हातारी स्त्री राहत होती. ज्या स्त्रीजवळ त्या मुलीनं रात्रीसाठी आश्रय मागितला आणि त्या म्हातारीला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर त्या वृद्ध महिलेने त्या मुलीचं खूप चांगल्या प्रकारे स्वागतसुद्धा केलं. त्यानंतर
पुढच्या दिवशी त्या वृद्ध महिलेनं त्या मुलीला 3 सफरचंद दिले. त्या वृद्ध महिलेनं त्या मुलीला सांगितलं की या पहिल्या सफरचंदामध्ये एक सोन्याचं चक्र आहे, दुसऱ्या सफरचंदामध्ये सोन्याच्या सुताचा रेला आहे आणि तिसऱ्या सफरचंदामध्ये एक सोनेरी चरखा आहे. आणि तिला सांगितलं की ती सर्वात प्रथम कोणाला भेटेल आणि तेव्हा तिला काय करायचं आहे, ज्यामुळं ती त्या राजापर्यंत म्हणजे राजकुमारापर्यंत पोचू शकेल. त्यानंतर त्या मुलीनं मैत्रीपूर्वक त्या वृद्ध महिलेला त्या महिलेचे आभार व्यक्त केले आणि ती तिथून पुढे निघाली. अशा प्रकारे शेतकऱ्याची मुलगी 3ही सफरचंद घेऊन पुढच्या मार्गाला लागली. बऱ्याच दिवसानंतर ती मुलगी खूप दूरवर आलेली होती आणि त्यानंतर एका काचेच्या डोंगराजवळ पोचते. तेव्हा तिला माहीत नव्हतं की तो डोंगर कशा प्रकारे पार करू शकेल, कारण तो डोंगर इतका गुळगुळीत होता ना, ज्यामुळं ती जेव्हा पण डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करायची तेव्हा ती खालीच जात असे. तेव्हा तिला काही अंतरावर एक लोहार दिसला. त्यानंतर ती मुलगी त्या लोहाराजवळ जाते आणि त्या मुलीनं तिच्या हातामध्ये आणि गुडघ्यामध्ये घोड्याची नाळं बांधली आणि त्यानंतर ती त्या डोंगरावर चढते. अशा प्रकारे डोंगर पार केल्यानंतर तिला एक मोठं शहर दिसलं, जिथे तो राजा राहत होता. तो हाच किडा होता ज्याला ती फिरण्यासाठी इकडे तिकडे घेऊन जात असे. इकडे तो राजा आधीच विवाहित होता आणि त्याला एक सुंदर पत्नीसुद्धा होती. अधिक वेळ झाल्यामुळं जेव्हा तो किडा राजामध्ये बदलला ना, तेव्हा तो त्या शेतकऱ्याच्या मुलीला सुद्धा विसरला होता. इकडे त्या राजाला मूळबाळ नव्हतं आणि त्याची जी राणी होती ना, ती राजाची सर्व संपत्ती तिच्या कुटुंबियांना देऊ इच्छित होती, कारण तिला राजापेक्षा तिच्या कुटुंबावर जास्त प्रेम होतं. इकडे पुत्र नसल्यामुळे राजासुद्धा अत्यंत चिंतेमध्ये होता. आता बघा, तुमच्या लक्षात असू द्या, ही कथा आहे ना भगवान शिव पार्वतीला सांगत आहेत. ती शेतकऱ्याची मुलगी वेषांतर करून महालामध्ये जाते, जिथे गेल्यानंतर तिने रेशीम कापणाऱ्याची नोकरी मागितली. तेव्हा राणीनं विचार केला की ही एक रेशीम कापणारी स्त्री आहे, रोज महलामध्ये राहून मखमलासारखे गालीचे आम्हाला बनवून देईल. आणि त्यानंतर ती मुलगी त्याच महलामध्ये राहू लागली. त्यानंतर जेव्हा शेतकऱ्याच्या मुलीनं पाहिलं की त्या पहिल्याच दिवसाचं सफरचंद उघडलं, जे सफरचंद जंगलामधील त्या वृद्ध महिलेनं तिला दिलं होतं, तेव्हा त्या सफरचंदामधून सोन्याचं चक्र बाहेर आलं. जेव्हा राणी ते चक्र पाहिलं ना, तेव्हा तिला ते खूपच आवडलं आणि राणी त्या शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली की ते हे चक्र आहे ना, ते खरेदी करू इच्छित आहे. तेव्हा शेतकऱ्याची मुलगी त्या राणीला म्हणाली, नाही नाही, हे विक्रीसाठी नाही, परंतु जर तुम्ही मला एका रात्रीसाठी राजासोबत झोपू दिलेत ना, तर हे चक्र मी तुम्हाला देईल. ते सोन्याचं चक्र राणीला अत्यंत आवडलेलं होतं. म्हणूनच राणीने विचार केला, त्या मुलीला वचन दिलं की जर तुम्हाला हे सोन्याचं चक्र दिलं तर मी तुम्हाला आज रात्री राजाजवळ झोपण्याची परवानगी देईल. जेव्हा संध्याकाळ झाली ना, तेव्हा राणीनं राजाला झोपेची गोळी दिली आणि अशा प्रकारे राजा गाढ झोपेत गेला. जेव्हा राजा झोपला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या झोपण्याच्या खोलीत घेऊन जाते आणि त्यानंतर तिला खोलीत सोडून राणी परत बाहेर येते. शेतकऱ्याची मुलगी राजाच्या खोलीत गेल्यानंतर राजाच्या पलंगावर बसते आणि तिथे जाऊन ढसाढसा रडू लागली. मला माहीत आहे की कृतज्ञता ही जगाची प्रवृत्ती आहे. मागचे 3 वर्ष किड्याप्रमाणे मी तुझी काळजी घेत राहिले. तुझ्यासाठी मी माझ्या वडिलांचा आणि बहिणींचा मार खात राहिले. काचेच्या डोंगरावर चढण्यासाठी मी माझ्या हाताला आणि गुडघ्यांना घोड्याच्या नाळा बांधल्या. आता तू सर्व काही विसरलेला आहेस. तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होतं आणि इथे बायकोसोबत सुखपूर्वक जीवन तुम्ही व्यतीत करत आहात.
तुम्ही माझी थोडी सुद्धा वाट पाहिली नाही. शेतकऱ्याची मुलगी बोलत होती, परंतु राजा झोपेमध्ये होता. कारण राणीनं राजाला झोपेची गोळी दिली होती, जेणेकरून त्या शेतकऱ्याच्या मुलीसोबत काहीच बोलू नये. अशा प्रकारे शेतकऱ्याची मुलगी बोलत राहिली, परंतु राजा झोपून राहिला आणि शेतकऱ्याच्या मुलीला काहीच उत्तर दिलं नाही. शेतकऱ्याची मुलगी हाच विचार करत होती की राजा माझं बोलणं ऐकत आहे, परंतु मला काही उत्तर देत नाही. अशा प्रकारे सोबत बोलत असताना सकाळ झाली आणि त्यानंतर राणी तिथे आली. शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या शयन कक्षातून बाहेर घेऊन गेली. राजा इतका गाढ झोपेत होता ना की त्याला काहीच कळालं नाही की त्याच्या शयन कक्षामध्ये नक्की घडलं काय. भगवान शिव पुढे म्हणतात, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलीनं दुःखी होऊन दुसरे सफरचंद घेतलं. जेव्हा तिने ते सफरचंद तोडलं ना, तेव्हा त्यामधून तिने सोन्याच्या धाग्याच्या रील बाहेर काढला. जेव्हा राणीनं तो रील पाहिला, तेव्हा राणीनं तिची खूपच स्तुती केली. मुलीला ते विकण्यास सांगितलं. तेव्हा ती शेतकऱ्याची मुलगी राणीला पुन्हा म्हणाली, जर पुन्हा एकदा तुला राजाच्या खोलीत झोपायला पाठवलं तर ते राणीला सोन्याच्या धाग्याचा रीळ देईल. राणीला तो रील हवा होता, त्यामुळं तिनं शेतकऱ्याच्या मुलीला वचन दिलं आणि जसं पहिल्या रात्री घडलं ना, अगदी तसंच आजसुद्धा घडलं. राजाला झोपेची गोळी खाल्ल्यामुळं राजा गाढ झोपेत होता, कारण दुसऱ्या रात्रीसुद्धा राणीनं राजाला झोपेची गोळी दिली होती आणि त्या गोळीमुळं राजाची इतकी गाढ झोप आली ना की कुठलाही आवाज, कुठलंही रडगाणं त्याला उठवू शकलं नाही. परंतु राजाचा एक सेवक होता, त्यानं राणीच्या हातात सोन्याचा रील पाहिला होता आणि जेव्हा राजाच्या खोलीमध्ये दुसरी मुलगी जात आहे ना हे त्या सेवकानं पाहिलं, तेव्हा तो राजाचा सेवक खोलीच्या बाहेर जाऊन उभा राहिला. ती मुलगी जे काही म्हणत आहे ना ते तो ऐकत राहिला आणि दुसऱ्या दिवशी त्या सेवकानं राजाला ती मुलगी जे काही म्हणाली ना ते सर्व काही सांगितलं. अशा प्रकारे जेव्हा राजाला कळालं की जेव्हा मी किडा होतो तेव्हा एक मुलगी जी शेतकऱ्याची मुलगी होती तिनं माझी खूप सेवा केली आहे आणि मी तिला लग्नाचं वचनसुद्धा दिलेलं आहे. आज ती मला शोधत शोधत माझ्या महलापर्यंत येऊन पोचली आहे. मला तिला भेटायला पाहिजे, परंतु राजा काय करू शकत होता. सकाळ होताच त्या राणी त्या मुलीला राजाच्या शयनकक्षातून बाहेर घेऊन गेली. इकडे राजा शेतकऱ्याच्या मुलीला भेटण्याबद्दल विचार करत होता आणि दुसरीकडे शेतकऱ्याच्या मुलीनं तिचा शेवटचा सफरचंद उघडला, ज्यामध्ये सोन्याचा चरखा होता. आणि जेव्हा राणीनं तो सोन्याचा चरखा पाहिला तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला म्हणाली, जर तू सोन्याचा चरखा मला दिला तर मी तुला या रात्री राजासोबत तुला झोपण्यास परवानगी देईल. तेव्हा शेतकऱ्याची मुलगी तयार होते आणि संध्याकाळी सुद्धा राणीने राजाला झोपेची गोळी दिली. परंतु या वेळेला राजा सावध झाला होता, कारण या वेळेला सेवकामार्फत राजाला सर्व काही कळालं होतं. त्यामुळं राजानं यावेळी औषध पिण्याचं फक्त नाटक केलं. त्यानं हळूच औषध बाहेर टाकून दिलं आणि त्यानंतर राजा झोपण्याचं नाटक करू लागला. जेव्हा राजा झोपला ना तेव्हा राणी शेतकऱ्याच्या मुलीला राजाच्या शयनकक्षामध्ये घेऊन गेली आणि ती मुलगी उदास होऊन राजाच्या पलंगाच्या बाजूला बसली आणि जोर जोरामध्ये रडू लागली. म्हणू लागली, आज मला कळालं आहे कृतज्ञता ही जगाची रीत आहे. 3 वर्ष मी तुझी किड्याच्या स्वरूपामध्ये काळजी घेतली. तुमच्यासाठी मी माझ्या वडिलांना आणि बहिणींचा मार खाल्ला, त्यांचे कठोर शब्द ऐकले. काचेच्या डोंगरावर चढण्यासाठी मी माझ्या हाताला आणि गुडघ्यांना घोड्याची नाळं बांधली आणि आज तुम्ही सर्व विसरलात आणि तुम्ही या राणीसोबत राहून आनंदी जीवन जगत आहात. मग माझं काय होईल? भगवान शिव पुढे पार्वती मातेला म्हणतात, राजा
सर्व काही शांतपणे ऐकत होता, परंतु राजा झोपण्याचं नाटक करत होता. राजानं मनात विचार करू लागला की एक माझी राणी ती आहे जिच्यावर मी इतकं प्रेम करतो आणि ती माझी संपत्ती तिच्या माहेरच्यांना देऊ इच्छित आहे. ती मला बिलकुल आदर देत नाही. आणि एक ही मुलगी आहे जी खूप गरीब आहे, जी मला शोधत शोधत इथपर्यंत पोचली. जेव्हा मी एका या किड्याच्या रूपामध्ये होतो ना, तेव्हा तिनं माझी जीवापाड सेवा केली. दुसऱ्या दिवशी राजानं हा सर्व विचार करून एक मोठ्या उत्सवाची जेवणाची घोषणा केली. आणि त्यानंतर राजानं शेतकऱ्याच्या मुलीला त्याच्या उजव्या बाजूला बसण्यास आमंत्रित केलं. आणि त्यानंतर भरलेल्या दरबारात राजानं शेतकऱ्याच्या मुलीसोबत लग्न केलं. त्यानंतर सगळ्यांनी अन्नग्रहण केलं. लग्नानंतर पहिल्या रात्री जेव्हा शेतकऱ्याची मुलगी जेव्हा झोपली होती, ती मुलगी देवी लक्ष्मीची उपासक होती आणि पुत्र प्राप्तीची इच्छा तिच्या मनामध्ये होती. जेव्हा ती झोपली होती ना, तेव्हा तिच्या स्वप्नामध्ये लक्ष्मी माता आली आणि येऊन तिला म्हणाली, मुली तू काळजी करू नकोस, आज मी तुला एका फुलाबद्दल सांगणार आहे. ज्या फुलाचा वास मासिक धर्म पूर्ण झाल्यानंतर जी पण स्त्री घेत असते ना आणि तो वास घेतल्यानंतर संबंध ठेवते, त्यानंतर जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा नक्कीच तिला पुत्राची प्राप्ती होते. लक्ष्मी माता शेतकऱ्याच्या मुलीला पुढे म्हणाली, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी बागेच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यामध्ये लाल गुलाब आणि सफेद गुलाब या गुलाबाचं झाड आहे ना, ज्याच्यावर सुंदर आणि पूर्ण विकसित झालेलं गुलाबाचं फुलं असेल, त्या फुलाला एका प्लेटनं झाकून ठेवावं आणि पुढच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी ती प्लेट काढावी. आणि मग लाल गुलाबाचा सुगंध घेऊन पतीसोबत संबंध ठेवल्यानंतर पुत्राची प्राप्ती आणि सफेद फुलाचा सुगंध घेतल्यानंतर पुत्रीची प्राप्ती होते. तुला असंच करायचं आहे. तुला जर पुत्र हवा असेल ना, तर लाल गुलाबाचा वास घ्यायचा आहे आणि पुत्री हवी असेल तर सफेद गुलाबाचा वास घ्यावा. परंतु लक्षात ठेव, चुकून दोन्ही गुलाबांचा वास घेऊ नकोस. भगवान शिवपुढे म्हणतात, अशा प्रकारे शेतकऱ्याच्या मुलीनं राजाला स्वप्नामधील सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर राजानं त्याच्या बागेमध्ये एक सफेद गुलाब आणि लाल गुलाबाचं झाड लावलं. आणि जेव्हा त्या झाडावर फुलं आली तेव्हा राजानं एक सफेद आणि लाल फूल एका प्लेटनं झाकून ठेवलं. आणि सकाळी राणीनं मासिक धर्मातून निवृत्त झाल्यानंतर स्वच्छ झाल्यानंतर लाल रंगाच्या फुलाचा सुगंध घेतला आणि त्यानंतर राजासोबत संबंध ठेवले, ज्यामुळं राणीनं गर्भधारण केलं. आणि वेळ पूर्ण झाल्यानंतर राणीला एका पुत्राची प्राप्त झाली. पुत्रप्राप्तीमुळं राजा अत्यंत खुश झाला आणि त्यानं आनंदानं राज्यभर ढोलं वाजवले, मिठाई वाटली. बघा, भगवान शिव पुढे म्हणतात, एवढंच नाही तर शेतकऱ्याच्या मुलीनं शेतकऱ्याला म्हणजेच तिच्या वडिलांना सुद्धा हे सर्व सांगितलं, तिच्या बहिणींना सुद्धा फुलाबद्दल सांगितलं. आणि त्यानंतर सर्वांना पुत्राची प्राप्ती झाली. आणि ज्यांना पुत्रीची इच्छा होती ना, त्यांना पुत्रीची प्राप्ती झाली. अशा प्रकारे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचा क्षण निर्माण झाला. जय जय रघुवीर समर्थ.